पाण्याच्या दुर्भिक्षासह उन्हाचा चटका चांगलाच वाढल्यानं त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झालेला आहे। उत्पादनाअभावी राज्यासह परराज्यातून या फळभाज्यांची आवक रोडावली आहे। आवकच्या तुलनेमध्ये मागणी जास्त असल्यामुळे काकडी, फ्लावर, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे। मार्केट यार्डात फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांची आवकही घटलेली आहे। परिणामी पालेभाज्या महागलेल्या आहेत। मेथीच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक जोडी मागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे। त्याखालोखाल कोथिंबीर, कांदापात, मुळं आणि पालकच्या भावात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। भाज्यांचे आणि विशेषतः पालेभाज्यांचे दरही कडाडले आहेत। अनेक भागात मेथीची जुडी 25 रुपये, पालक आणि कोथिंबीरीची जुडी 20 रुपयांपर्यंत गेलेली आहे। तर लिंबू, काकडी, कैरी आणि अन्य फळभाज्या देखील तेजीमध्ये असल्याचं समोर आलंय। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यानं महिलांचं किचन बजेट कोलमडलेलं आहे। भाज्यांची आवक कमी होत असल्यानं भाज्यांचे दर वाढलेत। उन्हामुळे सरबतासाठी लिंबांची मागणी वाढली असून 10 रुपयात 1 याप्रमाणे लिंबाचा दर आहे। यंदा मिरचीच्या दरांमध्ये साधारणतः किलोमागे 100 रुपयांची घट झाली आहे। त्यामुळे ग्राहकांकडून मसाल्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढलेली आहे। लालबागच्या मसाला मार्केटमधील उलाढाल वाढल्यानं व्यापाऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। एप्रिल-मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत मुंबईत ठिकठिकाणी महिला बचत गटांकडून वडे, सांडगे, पापड आणि कुरडया असे विविध प्रकार बनवले जातात। मुंबईत वाळवणाचे पदार्थ बनवणारे एकूण 100 बचत गट आहेत आणि एका बचत गटाची उन्हाळ्यातील विक्री 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असते, तर सर्व बचत गटांची 2 ते 3 महिन्यातील विक्री 1,10 लाख रुपयांपेक्षा अधिक होते। एप्रिल-मे मधील उन्हात फळं वाळवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्याची लोकपरंपरा आता लोप पावत चालली आहे। मात्र शहरी भागात घरगुती स्तरावरील ही वाळवण संस्कृती आता काही प्रमाणात फक्त पापडापर्यंत मर्यादित आहे। मात्र सध्याच्या महिला बचत गटांच्या वाढत्या जाळ्यामुळे या संस्कृतीला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पदार्थांच्या अनेक रेसिपींसाठी महिला रील्स आणि ऑनलाईनचा आधार घेतात। त्यात पारंपरिक वाळवणाच्या पदार्थांची देखील भर पडली आहे। विविध ऑनलाईन क्रॅश कोर्स आता उपलब्ध झालेले आहेत। भारतासह परदेशात देखील याची क्रेज असून हे लोकल पदार्थ ग्लोबल झालेत। रविवारी कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला, तर जवळपास 19,280 क्विंटल कांद्याची आवक झाली। यामध्ये सर्वाधिक आवकही पुणे बाजारात लोकल कांद्याची झाली आहे आणि 13,000 इतकी क्विंटलची आवक झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात सातत्याने घसरण सुरू होती। मात्र काही दिवसात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचं चित्र आहे। सध्या स्थितीमध्ये कमीत कमी 7,100 रुपयांपासून 8,012 रुपयांपर्यंत दर मिळतोय। चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी 2024-25 या कालावधीमध्ये डाळिंब निर्यातीमध्ये 21% वाढ झाली असून 59.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची नोंद झालेली आहे। मुख्य निर्यात लक्ष्य राष्ट्रांमध्ये युनायटेड अरब एमिरेट्स, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन, ओमान आणि अमेरिका यांचा समावेश होतो। राज्यातील बाजार समितीमध्ये रोजच्यापेक्षा आज गव्हाची आवक कमी झाली आहे। बाजार समितीमध्ये गव्हाची 281 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 2,650 रुपये इतका दर मिळालेला आहे। हरभऱ्याची आवक 113 क्विंटल झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 5,617 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आता बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी उत्सुक नसल्याचं दिसतंय। आता एक मोठी बातमी। लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या पुतळा परिसराचं सुशोभीकरण देखील करण्यात आले होतं, मात्र या संपूर्ण परिसराची मोठी दुरावस्था झालेली आहे। पुतळ्याचे फाटलेले कापडही काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आलेत आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं भाजप पक्ष हा अनेकांना सोबत घेऊन वाढवला। महाराष्ट्रातल्या घराघरात भाजपमध्ये घेऊन गेले। 1995ला उपमुख्यमंत्रीपद मिळवलेले गोपीनाथ मुंडे हे 2014मध्ये केंद्रातसुद्धा मंत्री झाले। दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। लातूरमध्ये सुद्धा त्यांचा एक पूर्णाकृती पुतळा बांधण्यात आला, मात्र तो गेल्या अनेक दिवसापासून असा एका कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आहे। मुळामध्ये जिल्हा परिषद मध्ये आता प्रशासक म्हणून सध्या काम मुख्य कार्यकारी अधिकारी बघतात, पण हा पुतळा अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 2014 पासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे,
महाराष्ट्रामध्येही बहुतांश काळ 2014पासून भाजपनेच सत्ता उपभोगलेली आहे. मात्र एका मोठ्या भाजप नेत्याची ही अशा पद्धतीनं अवहेलना होत असल्याचं मत अनेक जण या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि आपण जर हा लातूर जिल्हा परिषदच्या परिसरातला पूर्ण परिसर बघितला तर या ठिकाणची जी हिरवळ झाडंसुद्धा लावली होती तीसुद्धा वाळून गेलेली आहेत. या ठिकाणी पाण्याचं कारंजं केलं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी धुळखात पडलेलं आहे. म्हणजे पूर्ण हा परिसर हा सध्या आता धुळखात पडलेला आहे आणि पुतळ्याला हे झाकून ठेवण्यात आलेलं आहे. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे मोठे नेते राहिलेले आहेत. एक लोकनेते म्हणून गोपीनाथ मुंडेंना अवघा महाराष्ट्र ओळखतो आणि लातूर जिल्ह्यातसुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा मोठा दबदबा राहिलेला आहे. मात्र असं असतानासुद्धा पुतळा अजून प्रतीक्षित तर आहेच, मात्र या परिसराची खूप सारी दुर्दशा झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते. हे बघा, इथं चहाचे ग्लाससुद्धा पडलेले आहेत, अनेक पॅकेट्स या ठिकाणी पडलेले आहेत, रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि खूप सारा कचरा या ठिकाणी पडलेला आहे. इथं कारंजे करून ठेवण्यात आलेले आहेत, मात्र तिथं पाणीसुद्धा नाही आहे आणि ह्या परिसराची निगासुद्धा राखली जाते की नाही हे पूर्ण हे घाण पाहून असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा हा पूर्णाकृती पुतळा अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. गेले 48 तास वादळी वारा आणि पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरनं आज 44.6 तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलाय. चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतोय. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे. गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंशांवर मजल मारली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली केली आहे. गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. रविवारपासून 3 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये गेल्या काही आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. आताही पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते. उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहार देखील परिणाम त्याच्यावर दिसून येत आहेत. रविवारी साताऱ्याचं तापमान हे 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं. उन्हाच्या कडाक्यानं शेतीच्या कामावर परिणाम झालेला आहे. मावळ परिसरात रणरणत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीयेत. जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावं लागतंय. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट ओढावलंय. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठलंय आणि आता टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. सध्या 16 जिल्ह्यांमधील 358 गावं आणि 1026 वाडी वस्त्यांना 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात असून टँकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तहान भागवण्यासाठी थंडावा मिळण्यासाठी अनेक जण बाजारातील बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात. मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगलाच असेल असं नाही. बर्फ बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात आणि त्यामुळे पोटाचे विकार जडण्याची शक्यता अधिक आहे असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय. राज्य सरकारच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाही आणि जिल्ह्यात 61,834 शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4,115 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालाय. साताऱ्यातील दरेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतीत रमलेले आहेत. यंदा त्यांनी पहिल्यांदाच ॲव्होकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय. विक्रमगड तालुक्यातील साखरे कासपाड्यातील आदिवासी समाज नदी नाल्यामध्ये खड्डे खडून कुटुंबासह मुक्या जनावरांची तहान भागवतात. शाळेला दांडी मारून लहान मुलं देखील खड्ड्यातून पाणी भरतात आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. बुलढाण्यात अजूनही 4 महिने उलटल्यानंतरही केस गळती सुरूच आहे. शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यात या टक्कलचा रुग्ण आढळलेला आहे. आरोग्य पथकाकडून 245 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 1150 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पुण्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं 2024-25 गाळप हंगामात 11,38,496 टस ऊसाचं गाळप करून सरासरी 12% साखर उतारा घेतलं. 12,55,149 साखर पोत्यांचं उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या पुतळा परिसराचं काही दिवसांपूर्वीच सुशोभीकरण करण्यात आलं होतं, पण अजूनही या परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे। त्यामुळे पुतळ्याचं उद्घाटन कधी होणार हा प्रश्न स्थानिकांना पडलाय। उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीसाठा पिण्यासाठी पाणी सोडलं होतं। ते पाणी शनिवारी चिंचपूर आणि औंज बंधाऱ्यात पोहोचलं। दोन्ही बंधारे उजनीच्या पाण्यानं 4.5 मीटर भरलेले आहेत आणि त्यामुळे शहराची 2 महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केली आहे। मोटारसायकल चोरतानाचा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चारचाकी वाहनानं उडवलं। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे गाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे। मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः ती रद्द केली जाईल। तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे। वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत आणि ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील आणि त्यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही। पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने हा पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे।